दम घ्या ना. बंद आहे हळदीचं. आता हे इतकं आहे पण खालची बंदीच डुबेल आहे. आपले एरीवरचे पाईप नका जाऊ वाहून जायला फक्त, बस दुसरं काहीच नाही. हा मिरची कोकळली ती माल मस्त लागला तिला. हो खाली खाली कस करता. कमराच्या वर जाईन काय पाणी खाली. कमराच्या वर जाईन खाली पाणी नाही जाणार मामाता ना. या कोपऱ्यान चाला इकड्या नळी पाहून फक्त या कोपऱ्यात इकडून. जिकडे जास्त आज पाणी होऊन राहिलं इकडं आलो तर. हा इकडून नाही डाबर. अरे बापरे कुठे तो पाईप आपण हे तर पाईप बरं का. हे आडवा टाकेल इथं यो. तो पाईप आपण याच्यात पाईप टाकेल नाही का येरीतलं. हां 5 तासात येईल पॅक होईल येईल लगे. अहो ये म्हणलं हे बस झालं बाबा. हे पुढं कमराच्या खाली पाणी चाललं आता. मोठा काय आता ते खालच्या आवडातलं आहे काय. खालच्या आवडात पण ती हळद बंदीच डुबेले ना आता. ही काही दिसत नाही काही बंदच डुबेले नाही है. तुम्ही कुठलं गेला. बंद निघत का बंद मोठ नाही तोंड निघलं पाहिजे ना. निघेले पहिल्या ह्याच्यात तुम्ही काही बंदच खालचं पहा तुम्ही. काहीच कामी नाही राहिलं नाही. नमस्कार नमस्कार. मी टी.के. भोलाने बुलढाणा धन्वंतरीमध्ये गेल्या 9 वर्षापासून या आरोग्याच्या चळवळीत काम करतो. आज आपण काही शेतकरी बांधवांच्या हळद या पिकामध्ये पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत. तर प्रत्यक्ष शेतकरी बांधवांचीच आपण आज मुलाखत घेणार आहोत. तर हे हळदीचं क्षेत्र किती सर आपलं. आपलं 1.25 एकर. थोडं जोरात बोला. 1.25 एकर. 1.25 एकर आहे. ओके. तर या हळदीची जी परिस्थिती होती यावर्षी जास्त पाऊस झाला. पाण्यात डुबलेली होती पण ती. बर. तर ही हळद पूर्णपणे पाण्यात बुडालेली होती. म्हणजे मला आता दादाने सांगितलं की बा मागच्या भागामध्ये अक्षरशः पोहून जाणं लागायचं. 1 एकर मध्ये पूर्ण पोहतच जाणं लागायचं. बघा 1 एकरमध्ये पोहत जात होते लोक. म्हणजे एवढं पाणी इथं होतं. बरोबर. आणि आपल्या धन्वंतरीची कोणती ट्रीटमेंट केली जातं आपण याला. धन्वंतरीची बॅक्टेरिया किट आणि RPS 76. बरं. बॅक्टेरिया आणि RPS 76 याला ड्रिंचिंग केलेली आहे. बरं. आणि किती वेळा. एकच वेळा केली. एकच वेळा केली. कोणत्या महिन्यात केली साधारणतः. 28/7 ला केलेली होती. 7व्या महिन्यामध्ये. 28/7/2025 ला केली. बरं. तर बघा आज आता आपण इथे 19 ऑक्टोबर म्हणजे जवळजवळ तुम्ही 2 महिन्याच्या वरती जास्त कालावधी झाला. बरं. आणि एकाच डोजमध्ये आपल्या हळदीची सध्याची परिस्थिती अशी आहे. तर बघा हिरवीगार क्वालिटी आहे. आपल्या जवळपास छातीपर्यंत हे पीक आहे. आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बा हे हळद म्हणजे राहिलीच नसते आहे की नाही. बरं. पांढऱ्या मुळा कशात सर याला. पांढऱ्या मुळा या सरीतून त्या सरीत म्हणजे अच्छा 4-4.5 फुटाचं अंतर होतं. ते दोन्ही एकमेकाच्या सरीत घुसले. अच्छा एकमेकांच्या बेडमध्ये पांढऱ्या मुळा घुसलेल्या आहेत. पांढऱ्या मुळा चांगल्या असल्यामुळेच वरती हिरवीगार क्वालिटी आणि पानांची क्वालिटी आणि साईज या सगळ्या गोष्टी मेंटेन झाल्या. आणि कंटिन्यू 2 महिने याच पाणी आटल्यानंतर जे चिबडलं होतं शेत कंटिन्यू 2 महिने शेतातून पाणी वाहत आहे. अच्छा 2 महिने या शेतातून पाणी वाहत होतं कंटिन्यू. आणि तरीही आपली हळद एकाच डोजमध्ये धन्वंतरीच्या बॅक्टेरिया एवढा फरक आहे. तर आता आपण जर सदा दादा याला थोडं 15 दिवसांचा डोस मिळाला असता तर 3 आठवड्यात जर दुसरा डोस मिळाला असता तर ही परिस्थिती अजूनही वेगळी असते. हरकत नाही. आता तुम्ही काय करा याला RPS 76 आणि बॅक्टेरियाचा एक ड्रिंचिंगचा डोस द्या.
आणि RPS-76 आणि मायकुरीची एक वरतून फवारणी घ्या. अशी फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला अजून चमत्कारी रिझल्ट मिळतील आणि हा प्लॉट लोकांना दाखवण्यासारखा आहे. बाकी तुमचं काय मत प्रतिक्रिया आहे तुम्ही बोलू शकता. बरोबर आहे ना, चांगलं आहे ना. हां, तर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील? नाही, आमच्यासाठी जे ज्यांच्या सड्यासाठी सड लागली नाही, 1 महिना हा. कंटिन्यू पाणी वाहत असल्यामुळं बरोबर. सड बिलकुल कोणत्याच प्रकारची सड लागलेली आहे सड आणि नाही, पिवळी पडली नाही. पिवळी पडली नाही हां, आणि फुटव्यांचं प्रमाण बी चांगलं आहे चांगलं आहे. अच्छा, आणि पांढऱ्या मुळ्यांचं प्रमाण बी वाढलेलं आहे बरोबर. याच्यामध्ये. ह्या एक डोसचा हा. अनुभव आहे. अनुभव वापरायला पाहिजे Yes. आणि ह्या शेतकऱ्यांनी याचा वापर घेतलेला पाहिजे. केळी, ऊस, हां, येस. हळद, मिरची आता तुरीचा आणि भाजीपाला इतर भाजीपाला, याच्यावर आता तूर तूर पुन्हा आहे, तुरीसाठी तुरीसाठी. कांदा किंवा लसण असेल, लसण. सर्व पिकांना हे सर्व धन्वंतऱ्यांनी पिकासाठी वापरलं पाहिजे असं वापरलं तुमचं पाहिजे. म्हणणं आहे. हो. चालेल चालेल, तुम्ही एकदम समाधानी आहात. हो, हो. समाधानी आहात. चला, धन्यवाद. धन्यवाद. ओके.